अनेरड्या मानसिकतेतून शिवजयंतीचा घोळ घातला जातोय। शिवजयंतीच्या तारखेच्या वादावरून जितेंद्र आव्हाड संतापले। आमची आघाडी हाच आमचा चेहरा। मुख्यमंत्री पदासाठीच्या ठाकरेंच्या चेहऱ्याला पवारांचा विरोध। सीएम पदाचा चेहरा असलाच पाहिजे तर सीएम पदासाठी ठाकरेंच्या नावासाठी राऊत आग्रही। महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून मतभिन्नता असल्याचं चित्र समोर। मुख्यमंत्री पदाच्या उमेदवारावरून महाविकास आघाडीमध्ये संघर्ष। महाविकास आघाडीचा नवरदेव कोण? मवियातील नेतृत्व संघर्षावर भाजपची मात्र टीका। लोकसभा निवडणुकीचा धसका घेऊन अर्थसंकल्प मांडला। शरद पवारांची राज्याच्या अर्थसंकल्पावर टीका। कोल्हापुरात राष्ट्रवादीला धक्का बसण्याची शक्यता। राष्ट्रवादीचे नेते केपी पाटलांनी घेतली शरद पवारांची भेट। शरद पवारांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। गळक्या शाळांबाबत शिक्षण मंत्र्यांनी जबाबदारी झटकली। शाळांच्या दुरुस्तीची जबाबदारी झेडपीच्या सीओंची असल्याचं दीपक केसरकरांचं धक्कादायक विधान। ड्रग्सच्या प्रकरणामध्ये कारवाई होणारच, कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा। लडाखमध्ये लष्कराचा रणगाडा नदीमध्ये कोसळला। दुर्घटनेमध्ये 5 जवान शहीद। दौलत बेग ओल्डी भागात युद्ध सरावाच्या दरम्यान अपघात। कुंडलिक कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी शिरूर कासालमधील ओबीसी समाज आक्रमक। धनंजय मुंडे पंकजा मुंडेंसंदर्भात अपशब्द वापरल्यानं आक्रमक। विधानसभेत राज्यातील पेपरफुटीच्या संदर्भात चर्चा। कुणालाही पाठीशी घातलं जाणार नसल्याचं अजित पवारांकडून स्पष्ट। नीट प्रकरणी विद्यार्थ्यांची फसवणूक करून फरार झालेल्या साकीनाक्याच्या आरोपीला अटक। कर्नाटक पोलिसांनी आदित्य देशमुखला घेतलं ताब्यात। नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयचं पथक लातूरात येणार। लातूरमध्ये येऊन दोन्ही आरोपींची सीबीआय पथकाच्या वतीनं चौकशीची शक्यता। अधिवेशनाच्या काळात फक्त मंगळवार गुरुवारी मिळणार प्रवेश। विधिमंडळ परिसरातील गर्दी कमी करण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा मोठा निर्णय। दिल्लीत अरविंद केजरीवालांच्या अटकेच्या निषेधार्थ आम आदमी पक्षाचं भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयासमोर आंदोलन। कार्यकर्त्यांच्या वतीनं भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी। दूध दराच्या मुद्द्यावरून शेतकरी आक्रमक। नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर गाई घेऊन शेतकऱ्यांचा मोर्चा। लिटर मागे दुधाला 40 रुपये भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी। पुणेकरांसाठी आनंददायी बातमी। सुरक्षेसाठी आवश्यक असलेल्या सीआयएसएफच्या 222 पदांना मंजुरी मिळाल्यानं विमानतळावरील नवं टर्मिनल लवकरच सुरू होणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन। दुधाला भाव मिळत नसल्यानं सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी। नंदुरबारमधील खांडबारा जिल्हा परिषद शाळेला गळती। जीर्ण भिंती तुटलेल्या पत्र्यांमुळे चिमुकल्यांचा जीव धोक्यात। शिक्षण विभागाला जाग कधी येणार? ग्रामस्थांचा संतप्त सवाल। जालन्यात केंद्र सरकारच्या आयात निर्णयांच्या अध्यादेशाची होळी। तर केंद्र सरकारनं आयातीचं धोरण आणल्यामुळे जालन्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आक्रमक भूमिका। पुण्यामध्ये अनधिकृत पब आणि बारवर कारवाई सलग 5व्या दिवशी। शहरात महानगरपालिकेच्या वतीनं कारवाईचा धडाका सुरूच। जिओच्या पाठोपाठ वोडाफोन आणि आयडियाचा रिचार्ज महागला। प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅनमध्ये 11 ते 23% वाढ होणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।